चला जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये या फायनलच्या मॅचमध्ये. भरपूर साऱ्या शुभेच्छा. व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट दोन्ही टीम्स. केतकी बॉईज खंडीपाडा टीम टॉस जिंकून गोलंदाजी निवडले आहे आणि ओमसागर बामणगाव टीम नक्कीच सांगत होती की आम्ही टॉस जिंकला असता तर आम्ही प्रथम इथे फलंदाजीच केली असती. मग आपण पाहू शकतो थोडासा टेक्निकल इश्यू आला आहे, त्यामुळेच आमचा स्क्वेअर लेग कॅमेरा मात्र पण पहिला तर बंद झाला आहे. त्यामुळेच आपण पाहू शकतो की दोन्ही संघांपर्यंत ही सूचना ही पोचवली गेली आहे आणि अगदी या मोमेंटला थोडासा टेक्निकल इश्यू आला आहे. त्यामुळेच आपण फ्रंट कॅमेऱ्याच्या दिशेने आपण बघितलं तर अंपायर्सला देखील आपण बघू शकतो महत्त्वपूर्ण सूचना आहे पोचवली गेली आहे. चला आता सुरुवात होते. आपण बघू शकतो तर या मॅचची फायनलची मॅच आहे. बडे मंच पे कोणाचा पंच पाहायला मिळेल बघा. उमेश दादाने सांगितले ओमसागर बामणगाव संघाने पण बघितलं तर मग फायनलची मॅच जिंकली तर संपूर्ण ड्रेस त्यांना स्पॉन्सर्स केला जाईल. आणि सध्या तरी मग त्यांनी एक ऑफर देखील दिली काय की येणारा आपण पाहिलं तर एप्रिलचा महिना आणि त्या महिन्यामध्ये एक नाईटची टुर्नामेंट. पहिला बॉल पाहतोय आपण बाहेर आपण बघितलं तर मग आयवा कॅचसाठी देखील पारितोषिक आहे आमचे दीपक जिभुरे. आणि त्यानंतर आपण बघितलं तर मग 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे ना. यस, दीपक जिभुरे यांच्या माध्यमातून पाहतोय की प्रेक्षकांसाठी बाहेर बाउंड्रीच्या बाहेर जर झेल पकडला तर 200 रुपयाचं कॅश प्राईज हे दिलं जाईल. आयवा कॅचसाठी हे पारितोषिक हे स्पॉन्सर झालेलं आहे. बघा मॅचला सुरुवात झाली आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं की जवळजवळ पहिला बॉल हा निर्धावच्या स्वरूपात येताना पाहायला मिळत आहे. उडवलाय सुंदर फटका. देखना टायमिंग नजाकत भरा फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहतोय आपण बिग ब्लो सिक्सर. बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता. ज्या प्रकारे मी पाहतोय उत्तम याने हा फटका खेळला होता. बघा सुमित ढेकले याची आठवण करून देत्या फलंदाज. ज्या प्रकारे स्टाईल आहे बॅट पकडण्याची, उत्तम दंड याची. स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि सुपर टायमिंग झालाय. कनेक्शन देखील तेवढं चांगलं झालं. हवेची साथ देखील मिळाली. चेंडू हा 6 धावांकरता निघून गेलेला आहे. पहिला चेंडू डॉट आलाय मात्र दुसऱ्या बॉलवरती हा षटकार ठोकलाय. काय जबरदस्त टायमिंग. ही खासियत आहे उत्तमची. आणि प्रति मला तरी आठवतंय की या मंचावर आपण बघितलं बडा पंच लगावतोय. नक्कीच मला आठवतंय क्वालिफायचा राऊंड होता. 42 धावांचं टार्गेट होतं 3 ओव्हरमध्ये आणि एकट्या उत्तमने 10 बॉलमध्ये त्या 42 धावा बनवल्या होत्या काबनच्या मैदानावरती. काय जबरदस्त बॅटिंग केली होती. आणि इथे देखील इथे आता ऑन साईडला फटका केला. या बॉलवरती किती धावा. चांगले एफर्ट्स, सुपर फिल्डिंग पवन टोकरेकडनं झालेली आहे. बघा मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात जयेश. सर्व आपण पाहू शकते तर 4 धावा वाचवल्यात. पारितोषिक देखील आहेत आमच्यापर्यंत. नागेशजी बांद्रे यांच्या माध्यमातून आणि कल्पेशजी मस्तान यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. उमेश दादांकडून देखील आपण बघितलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण बघितलं हॅट्रिक पूर्ण केली तर. आणि दिलीपजी भोईर यांच्याकडून देखील आपण पाहू शकतो की मग 1000 रुपयाचं पारितोषिक असेल हॅट्रिकसाठी. पारितोषिक आहेत. फायनलची मॅच आहे, मेगा फायनल आहे आणि आपण पाहू शकतोय ही सुरुवात झाली आहे. पाहू शकतोय आपण की सुरुवातीलाच नक्की आपण पाहिलं तर मग मजा आहे. अंपायर इंटरेस्ट आहेत या सीटचा व्हाईट बॉल पाहतोय आपण. प्रदीप काय म्हणतोस नक्कीच या क्षणाला की 4 ओव्हरचा मॅच आहेत, किती धावा यायला हव्या 4 ओव्हरमध्ये. बघा 4 ओव्हरमध्ये आपण समोरच्या संघाची बॅटिंग जर बघितली तर जास्तीत जास्त 60-65 धावा यायला हव्या तर एक चांगला मॅच पाहायला मिळू शकतो. कारण वैभव धूमसारखं बॅटर आहे त्यांच्या संघामध्ये. इथे आपण पाहतो या खूप चांगला चेंडू इथे आता लागेल. ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू ठेवला होता. आता बॅट्समनला फॉलो केलंय किरण धूम याने. डॉट बॉल सुंदर आपण बघितलं तर मग बॉलची हाताळणी केली गेली आणि ज्याप्रमाणे आपण चर्चा करायची झाली ना तर मग 60 धावा मिनिमम पाहिजेत. तर एक जबरदस्त मॅच आपण पाहू शकतो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. लेंथ आपण बघितलं तर पुन्हा एकदा वाईडर लाईनची बाहेर पाहायला मिळते. या क्षणाला आपण बघितलं तर मग वाईट पाहायला मिळतोय. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर अंपायरने वाईटचा इशारा दिला गेला आहे. सध्या तरी आपण बघू शकतो मग आमचे अंपायर्स नक्कीच आपण पाहू शकते राजी झालेत. कारण की तिथे आपण पाहू शकतो की मग कप्तान तिथे रेडी होते आणि तिसऱ्या पंचांची आता मदत घेतली जाईल. तिसऱ्या पंच देखील तिथे जॉईंट होताना पाहायला मिळत आहेत. जरूर आपण पाहू शकतो की प्रणयजी मुकादम त्यानंतर प्रकाशजी मुकादम यांच्याकडून देखील आपण बघितलं तर 6 हॅट्रिकसाठी आपण पाहिलं तर मग 2000 रुपयाचं आपण पाहिलं तर मग पारितोषिक त्यांच्याकडून देखील जाहीर झालेलं आहे. आणि लगेच आपण बघितलं तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून डिसिजन पोहोचलं. इट्स अ वाईट असेल.
सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर मग व्हाईट बॉलचा इशारा मात्र इथे मी आलाय. रिव्ह्यू मात्र आपण बघितलं तर मिस केला जातोय आता. बॉल मात्र आपण पाहिलं तर बॅटवर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी बिग हिट 6 षटकार. बघा षटकाराचा झेल सोडलाय तिकडे आपल्या बाउंड्री पंचांनी. जर हा झेल जर पकडला असता तर 200 रुपयाचा मानकरी ठरला असता. दीपकजी भोरे यांच्याकडून आपण पाहतो या बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल पकडतो एखादा प्रेक्षक तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. आणि तिकडे 200 रुपये चालून आले होते. बघा मेजवानी आली होती मात्र ती मेजवानी त्याच्या हातामधून निसटली. षटकार आलाय. धावसंख्या ही आता पुढे सरसवली गेली 16 धावा. बॉल टाकून झालेत 5. 16 रन्स. मोठी सुरुवात मी आली बघा. अजून देखील एक बॉल शेष आहे. उत्तम काय जबरदस्त खेळ करतो या सिरीजमध्ये. कट करण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल मात्र आपण बघितला तर थोडासा डबल माइंडमध्ये झाले होते. बॅटर मारू की मग सोडू, परंतु जोपर्यंत आपण बघितला बॉल गेला तोपर्यंत आपण पाहिला तर मग वेग गेला. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि फलकावर 16 धाव्यांची एक नाबाद अशी सुरुवात. बघा फायनलची मॅच आहे. आई काणाई देवी चषक 2026 जिंकेल कोण पाहू शकतोय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर दोन्ही टीम्सने आपण पाहू शकतो जो खेळ दर्शवला गेला. दोन्ही संघ आपण बघितलं तर मग चांगले संघ आहेत, परंतु ओमसागर बामणगाव टीम आपण पाहू शकतोय तर मग सध्या तरी फ्रंट फुटवर आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही टीमसाठी हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. त्यानंतर आपण बघितलं तर मग आमचे नक्कीच उमेश दादा मुकादम यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर दिलीपजी भोईर यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर मग 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर नागेशजी बांद्रे साहेब यांच्या माध्यमातून देखील आणि कल्पेशजी मस्तान यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रकाशजी मुकादम अँड प्रणयजी मुकादम यांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा बक्षिसांचा वर्षाव होतोय आणि आपण पाहतो मॅच देखील तशीच पाहायला मिळाली या दोन संघादरम्यान. दोन्ही संघ तुल्यबल्य संघ आहेत. भरपूर वेळा हे दोन संघ समोरासमोर आलेले आहेत आणि चांगल्या लढती या दोन संघादरम्यान देखील आपण बघितलेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी आता वैभव धूम येतोय आणि त्याच्या समोर आहे विकेश खरपडे. हे दोन आयकॉन म्हणून चांगली भूमिका पार पाडत असतात आणि हे दोन आता बेस्ट खेळाडू समोरासमोर आलेत. बेस्ट वर्सेस बेस्ट प्राधिक पाहतोय आपण. बॉल खेचलाय पाहतोय आपण. गॅप मोठा आहे. बॉल मात्र आपण पाहतोय तर निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार स्ट्रोक कन्वर्ट केलाय. वैभवचं स्वागत केलंय चौकाराने. बघा ज्या प्रकारे जयेश आपण पाहतोय शतरक्षण लावलेलं आहे. लॉंग लेग मध्ये एक शतरक्षक लावलाय, स्क्वेअर लेग मध्ये एक शतरक्षक लावलाय. त्यानंतर मिड विकेट आहे. त्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचं शतरक आपण पाहतोय पूर्णपणे खाली आहे आणि त्या खाली क्षेत्रामध्ये हा खेळलेला फटका 4 धावा इथे आलेल्या आहेत. टीमची टोटल 20 झाले 20. सुरुवात छान झाली आहे, छान केली आहे ओमसागर ब्राह्मणगाव टीमचे माध्यमातून आपण बघितलं तर मग खेळ जो आपण पाहू शकतो तर दर्जेदार सध्या तरी होतोय. पॅडल स्वीकारण्याचा प्रयत्न होता. चांगली लेंथ होती. आपण बघितलं तर ऑफस्टमच्या बाहेरची लेंथ होती. त्या लेंथला खेचून मात्र आपण बघितलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या क्षेत्रामध्ये घ्यायचं होतं, परंतु टायमिंग गती आहे. वैभवच्या विरोधात आपण बघितलं तर असे फटके खेळणं प्रदीप थोडंसं रिस्की होऊ शकतो बॅटरसाठी. बघा सध्या तरी फील्ड पोझिशन ज्या प्रकारे लावलेली आहे त्या प्रकारे इथे फटकेबाजी होताना दिसते आपल्याला विकेश करणं. इथे पुन्हा एकदा शफल आउट करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील झालाय. अपीलमध्ये फक्त उत्साह पाहायला मिळतोय. आपण पाहतो या अगोदर लॉंग लेग मध्ये शतरक्षक सजवला होता, त्यावेळेस आपण पाहतो या एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये बाउंड्री आली. मात्र लॉंग लेगचा शतरक्षक जसा सर्कलमध्ये आला तर 2 चेंडू हे निर्धाव खेळून काढलेत आपण पाहतोय. अगे वैभवची देखील एक प्लॅनिंग आहे, कारण की नक्कीच फिल्डर पुढे घेतल्यातून बॉलची हाताळणी देखील त्या टप्प्यावर केली जाते. एज पाहतोय आपण थडमान क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर बॉलला स्टॉप केलं जातंय. विकी मात्र आपण पाहतोय विकीचा खेळ मात्र आपण पाहिला छान राहिलाय, परंतु या मॅचमध्ये आपण बघितलं तो खेळ कसा राहील. डेफिनेटली त्याच्याकडून आपण बघितलं तर संपूर्ण ब्राह्मणगाव संघाला आणि संपूर्ण ब्राह्मणगावाला नक्कीच अपेक्षा मोठ्या आहेत. प्रदीप बघा या मॅचमध्ये आपण बघितलं की उत्तम चांगल्या टचमध्ये आहे आणि सध्या तरी तो बॅटर आपण पाहतोय स्ट्राईकवरती आलेला आहे. आपण पाहतोय तिसऱ्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचमध्ये विकेश आणि चांगली बॅटिंग केली होती. मात्र त्या अगोदर उत्तम याची चांगली कामगिरी 3 मॅचेसमध्ये आपण बघितली होती आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले आहेत. बघा 2 आतापर्यंत जर चेंडूचा खेळ शेष आहे. बघा आतापर्यंत जर प्रदीप पाहिलं पहिल्या बॉलवर चौकार, परंतु उर्वरित 3 बॉलमध्ये फक्त 1 रन्स दिली आहे आणि आता उत्तम दिंड आलेत, कारण की अगदी आपण पाहू शकतो लेफ्टी बॅटर त्याच्यासाठी गेम प्लॅनिंग काय वापरली जाते. वैभव धूम
चांगला बॉल ब्लॉकरमध्ये हाताला जातोय लॉंगन क्षेत्रामध्ये एकनाथ टब्बाले आपण बघितलं. जुनं ते सोनं अजून देखील आपण बघितलं तर हे खरं सोनं आहे, कारण की आउट फेमध्ये आपण बघितलं तो जो आपण पहिला फिटनेस आणि जे क्षेत्ररक्षण कमाल नेहमीच करताना पाहायला मिळतात. 1 रन्स मिळे टीमची टोटल प्रदीप 22. बघा एकनाथ टब्बाल यांचा जर विचार केला तर या सीझनमध्ये जयेश बेस्ट फिल्डरच्या 2 ट्रॉफीज त्याने फटकावलेल्या आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. मात्र धावसंख्या पाहतोय सध्या आता 22 धावा. शेवटचा एक बॉल बाकी आहे. या षटकामध्ये चांगली बॉलिंग वैभव धूम याची राहिलेली आहे. अपील पाहतोय यावेळेला मोठी केली जाते, परंतु क्या बात आहे, क्या बात आहे, काय स्पल फेकला गेलाय. पहिल्या बॉलवर प्रदीप चौकार आला होता, परंतु उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि लाजवाब कमबॅक कसं करायचं प्रदीप, तर असं करायचं आणि हे दाखवून दिलं इथे वैभव धूमने. या अगोदरच म्हटलं की ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आहे आणि त्याच्यामध्ये ही लढत वैभव धूम यांनी जिंकलेली असं मला काय हरकत नाही आहे. हे चांगलं बॅटल आपण पाहतो या 2 खेळाडूंमध्ये रंगलं. आणि बघा पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर अचूक टप्प्यावरती त्याने ते बॉल हाताळलेत आणि आपण पाहतो या कमबॅक केला या दुसऱ्या षटकामध्ये. पहिलं षटक जर आपण बघितलं तर तब्बल 16 धावांचं आलं होतं, मात्र या षटकात फक्त 6 धावा आल्यात. प्रदीप आपण जर बघितलं ही स्पर्धा आहे कानाई देवी चषक 2026 आपण पाहिलं तर बघ हे फायनलीचे 2 संघ आहेत. या संघाची तारीफ करूया, परंतु उर्वरित जे 2 संघ त्यांची देखील तारीफ करावी लागेल. भरपूर मात्र आपण बघितलं तर त्यांनी देखील क्वालिटी क्रिकेट खेळला आहे. स्वराज्य टीमने देखील आपण बघितलं तर पहिल्या दिवसामध्ये काय जबरदस्त आपण बघितलं तर मग जो खेळ केला होता. अनफॉर्च्युनेटली आपण बघू शकतो की आज कमी पडला गेला आहे, परंतु खेळ आपण पाहू शकतो ना तर छान केला गेला आहे. सध्या तरी आपण बघितलं तर मग स्वराज्य टीम, त्यानंतर आपण बघितलं तर दुसऱ्या बाजूने मंगलमूर्ती या टीमचं देखील कौतुक करावं लागेल प्रदीप, कारण की ते देखील सेमीफायनलमध्ये आपण पाहू शकतो उगाचच नाही आहे, कारण की त्यांनी देखील जी मेहनत घेतली कालच्या दिवसामध्ये, जो एफर्ट्स आणि खास करून आजच्या दिवसामध्ये थोडंसं लक फॅक्टर त्यांच्यासोबत नव्हतं, परंतु त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की ज्याप्रमाणे त्यांचा देखील खेळ इथे राहिला गेला सुपर आउटस्टँडिंग. नक्कीच या सगळ्या संघांचं कौतुक करावं लागेल, कारण की सुपर 4मध्ये येणं मात्र नक्की सोपी गोष्ट नाही आहे. ओव्हर क्रमांक 3 पाहतोय आपण आता सुरुवात होताना पाहायला मिळेल. मयूर बाबर APL मध्ये आदिवासी प्रीमियर लीग मध्ये काय चमकला होता हा गोलंदाज, हा खेळाडू, आणि काय जबरदस्त मॅच विनिंग बॉलिंग अनेक वेळा त्यांनी केली आहे. आता इथे आपण पाहू शकतो की या मेगा फायनलच्या मॅचमध्ये कशा प्रकारची बॉलिंग करताना पाहायला मिळेल. पारितोषिक षटकाराच्या हॅट्रिकसाठी, विकेटच्या हॅट्रिकसाठी पटकावली जातील का? गतीने टाकलेला बॉल पाहतोय आपण, अपील मागितली जाते आहे, परंतु अपीलमध्ये तितका आत्मविश्वास कॉन्फिडन्स मात्र नव्हता, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. इथे ओमसागर बामणगाव टीम बघा पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आणि आता जो मागील काही जो ओव्हरचा खेळ आपण बघितला तो थोडासा वेगळा दिसतोय, काहीतरी आपण पाहू शकतो. तर बघ इथे थोडंसं प्रेशर टाकलं गेलं ओमसागर टीमवर, परंतु हरकत नाही, उत्तम आहे तोपर्यंत नक्की सगळं काही ठीक आहे. सुंदर बॉल, क्या बात है, लाजवाब गोलंदाजी है, बड़े मंच पे बड़ा वाला पंच, कमालीची बॉलिंग केली जाते आहे केतकी बॉयज टीमच्या माध्यमातून. वैभव धूम, त्यानंतर आपण बघितलं तर मयूर बाबर, सध्या तरी आपण पाहू शकतो तर ही घातक गोलंदाजी आहे. कुठेतरी आपण पाहू शकतोय या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे आपण पाहिलं तर मग बॅटरवर प्रेशर टाकणारी बॉलिंग पुढे होता थोडासा आपण बघितला, परंतु बॅटच्या अगदी खालच्या भागाला लागून मिड विकेट क्षेत्रामध्ये किरण धूम पुढे सरसावलेत. 1 रन्स मात्र आपण पाहिलं तर तत्पूर्वी कंप्लीट केली जाईल. आता आपण बघितलं तर सगळ्या आपण पाहिलं तर बामणगावच्या नजरा आणि सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा असतील खेळाडूकडे. आपण बघितलं तो खेळाडू म्हणजेच आपण पाहू शकतो विकेश याच्याकडे. आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे सहप्रायोजक आपण पाहतोय हर्षदजी देवळीकर साहेब इथे दाखल झाले, त्यांचं देखील करतोय मनापासून स्वागत. साहेब वेलकम, मनापासून स्वागत असेल या मेगा फायनलच्या मॅचमध्ये. या स्पर्धेसाठी साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर्स केले ते म्हणजे मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी विराज एंटरप्राइजेसच्या माध्यमातून. आणि साहेबांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना देखील अपडेट पोहोचवते तुमच्यापर्यंत. विकेशचा फटका हवेत आहे, झेल मात्र कंप्लीट केला जातोय. मयूरला मिळालेली सफलता, मोठी सफलता. विकेश करपडेचा खेळ मात्र आपण पाहिला समाप्त केला जातो आणि चांगला क्वालिटी कॅच दिनेश बाबरचा. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना नक्कीच हर्षदादा नुकतेच आलेत आणि त्यांच्या माहितीसाठी अपडेट देतोय. फायनलची मॅच आहे ओमसागर ब्राह्मणगाव विरुद्ध आपण पाहतोय केतकी बॉयज खंडीपाडा कामन, अशी मॅच पाहतोय. सध्या तरी जयेश ज्या प्रकारे बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतो या कितके बॉईज खंडीपाडा संघाने काम केलेलं आहे.
वैभव धूम आला. वैभव धूम याने चांगली कामगिरी केली. त्यानंतर मयूरवरती कामगिरी सोपवली आणि जी खासियत आहे मयूर बाबर याची, ती खासियत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एक विकेट्स देखील त्याने मिळवलेला आहे आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. प्रदीप, ही बघा जी सेमीफायनलची मॅच पराभवाच्या छायेतून जिंकल्यानंतर मिळालेली त्यांना ऊर्जा आहे आणि ती पकडून पाहतोय आपण आता. त्या ऊर्जा संचार झालाय आणि काय कमाल करतात. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतो आता संतोष वळवी आलेत. संतोष वळवी यांचा खेळ बघितला आपण तर काय लाजवाब आहे. परंतु आज थोडंसं लेट, कारण की थोडंसं आपण बघितलं की हातामध्ये थोडीशी दुखापत आहे तर देखील आपण बघू शकतोय. परंतु तसं म्हटलं जात आहे ना, आपण पाहू शकतो वाघ जरी जखमी झाला तो आयुष्याला कंटाळत नाहीये. तो थांबतो, वेळ जाऊन देतो आणि पुन्हा एकदा ती दहशत तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतो. हा जखमी वाघ आपण बघितला ना तर नक्कीच खतरनाक असतो आणि घातक असतो, कारण की त्याच्याकडून बघितलं तर मग शिकाराला पकडला जात नाही तर शिकाराला फाडला जाते. परंतु तशाच प्रकारचा जखमी खेळाडू पाहूया नक्कीच कशा प्रकारचा खेळ करतोय. शेवटचे 2 बॉल बाकी ते या ओव्हरमध्ये 1 धाव खर्च केला. 1 विकेट देखील मिळवलेली आहे मयूर बाबर याने. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलेली आहे. संतोष वलवी रिव्हर्स करण्याचा प्रयत्न यष्टांच्या मध्ये सापडलाय. बिग विकेट डाऊन. संतोष वलवी बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन झालाय, परंतु पाहुण्यांचा इथे शुभागमन झालाय. साईनाथजी पवार साहेब, त्यानंतर सारंगजी देवळीकर साहेबांचं देखील या फायनलच्या मुकाबल्यामध्ये होत आहे. नक्कीच मंचावर शुभागमन, वेलकम, मनापासून स्वागत असेल या दोन्ही मान्यवरांचं. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आहे फायनलचा सामना आहे. एका बाजूने ओमसागर बामणगाव संघ बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर फिल्डिंग करणारा संघ आपण पाहिला तर केतकी बॉईज खंडीपाडा कामनचा संघ आहे. बघा टॉस जिंकून तिथे आपण पाहू शकतोय ज्याप्रमाणे गोलंदाजी निवडली होती केतकी बॉईज खंडीपाडा संघाने. गोलंदाजी निवडण्याचं कारण होतं की ओमसागर संघाला आपण बॅटिंग करण्याची संधी देऊया आणि एक आपल्यासाठी चॅलेंजिंग टोटल उभं करण्यासाठी नक्की त्यांना मजबूर करूया. परंतु ह्याच संधीचा फायदा घेत असताना आपण पाहू शकतो चांगली बॉलिंग आपण पाहिलं तर आत्तापर्यंत झालेली आहे. याही ओव्हरमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे चेंडू फेकून झालेत मयूर यांचे आपण पाहिले तर 5 आणि 2 कंटिन्यू विकेट मिळवले गेलेत. हॅट्रिकवर आलाय प्रदीप इथे बॉलर पाहिला तर मयूर. बघा हॅट्रिक जर साधली तर उमेशदादा यांच्याकडे 1000 रुपये दिले जाते. दिलीपजी भोईर यांच्याकडे देखील 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. त्यानंतर आपण पाहतो या प्रणयजी मुकादम यांच्याकडे देखील 1000 रुपये आहेत. त्यानंतर नितीनजी पाटील यांच्याकडे देखील 1000 रुपयाचं बक्षीस आहे. इथे आपण पाहतो या अपील झालेली आहे. विकेट हॅट्रिक. बघा सरळ यष्टांच्या मध्ये सापडलाय देवानंद वलवी आणि अखेरीस ते विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि या विकेटसाठी आपण पाहतो या दिलीपजी भोईर यांच्याकडे 1000 रुपये आणि दिलीपजी भोईर आणि नागेशजी बांद्रे यांच्याकडनं आपण पाहतो या 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. त्यानंतर उमेशजी मुकादम आणि नागेशजी बांद्रे आणि कल्पेशजी मस्तान यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. त्यानंतर दिलीपजी भोईर यांच्याकडनं 1000 रुपये आहेत. त्यानंतर उमेशजी मुकादम यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे असं सलग 3000 रुपयाचा मानकरी इथे ठरतो या मयूर बाबर. इथे आता आपण पाहतोय ज्या प्रकारे आपण पाहतोय ना जयेश विकेट्स इथे मिळाल्यात. थोडीशी कंडिशन थोडीशी खराब झालेली आहे ब्राह्मणगाव संघाची. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. राज पाहतोय आपण बॉलिंग पार्कवर येताना पाहायला मिळतात. केतकी बॉईज खंडीपाडा संघाने प्रदीप इथे धबधबा निर्माण केला आहे. मयूरचा स्पेल बघा, आणि मी जेव्हा स्पेल टाकण्याआधीच म्हटलं होतं की APL मध्ये कमाल केली होती, कमालीची गोलंदाजी, आणि आता देखील कमाल केली आहे. परंतु बघा अजून देखील असं नाही आहे की 3 ओव्हर चांगल्या गेल्या आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये उत्तम आहे. मोमेंटम तो देईल का उत्तम. राजकडे आपण बघू शकतो तर गोलंदाजीचं अस्त्र, परंतु अस्त्राच्या विरोधात शस्त्र वापरला जाईल का पाहूया. शेवटचे 6 असतील. 23 आलेत, पाहूया किती येतील. बॉल पाहतोय आपण, नक्कीच खेळला जातोय. बॉलची फेकी आणि पाहतोय आपण या क्षणाला विकेट मिळाली आहे उत्तमची. जी विकेट आपण पाहू शकतो या मॅच मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट होती. विकेट मिळाल्यानंतर आपण पाहू शकतो थोडासा नाराज चेहरा पाहायला मिळतोय. थोडस आपण बघितलं तर डगआउट मध्ये शांतता पसरली पाहायला मिळते ओमसागर बामणगाव संघाच्या. थँक्यू सन्माननीय
रोशनजी वैती साहेबांचे इथं आगमन झालेलं आहे, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणखीन एक जयेश बक्षीस जाहीर झालेलं आहे. या ओव्हरमध्ये जर 15 धावा जर घेतल्या तर अरुण वळवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. धनेश केणी यांच्याकडनं देखील बक्षीस जाहीर झालेलं आहे. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय ते जाहीर झालेलं आहे. नक्कीच आमच्यापर्यंत आयोजकांच्या माध्यमातून सूचना मिळतात की पारितोषिक लागली जातात फोन लाईनच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून. बबलू वल्वे रोशनजी यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर मग या मैदानावर आपण बघू शकतो तर मग पाण्याच्या प्रमाणे हे मैदान बनवण्यासाठी नक्कीच जी गरज लागली होती. क्या बात आहे, पाहू शकतोय का एफर्ट्स पाहायला मिळतोय. एफर्ट्स पाहतोय आपण लाजवाब. फिल्डिंग डिपार्टमेंट आपण पाहिलं तर मग खेळाडू आपण पाहू शकतोय कोण आहे तर मिस्टर A1 पवन. बघा पवन टोकरे काय जबरदस्त शतरक्षण केलेलं आहे आजच्या दिवसामध्ये. सुंदर एफर्ट्स पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, मात्र ज्या प्रकारे पाण्यामध्ये पोहणी टाकली जाते ना त्याच प्रकारे त्यांनी ती पोहणी टाकली बॉलवरती आणि आपल्या संघासाठी एक धाव वाचवली. धावसंख्या आता 27 या आकड्यावरती. बघा बघू शकते आता राहिलेले शेवटचे आहेत 4 बॉल. 4 बॉल आहेत आणि या 4 बॉलमध्ये किती धावा येतील, कारण की मग बाळा वळवी अँड बबलू वळवी दोन वळवी ब्रदर्स आहेत. राजघाटालच्या हातामध्ये बॉल आहे. 15 धावा बघू शकते इथे जर जोडल्या तर 1000 रुपये आहेत. यस प्रदीप, 1000 रुपये आहेत ना. 15 धावा जर या ओव्हरमध्ये जोडल्या तर मग 1000 रुपये दिले जातील. सध्या तरी आपण पाहू शकतोय. बघा जयेश येणाऱ्या 4 चेंडूमध्ये तर 7 ते 8 धावा जरी आल्या ना तर एक चांगलं टोटल हे धावफलकावरती पाहायला मिळू शकतं या संध्याकाळच्या सत्रामध्ये. इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न, छेडछाड करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय आणि आणखीन एक विकेट मिळालाय. बाळा वल्वी बॅक टू द डगआउट. खूप धन्यवाद डीजे. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर मग दोस्तीत या दुनियेतला राजा माणूस म्हणजेच आपण बघितलं तर उमेश दादा मुकादम. आणि नक्कीच आपण पाहू शकते तर ज्याप्रमाणे उमेश दादांनी या स्पर्धेसाठी भरपूर मात्र आपण बघितलं तर सहयोग केला आहे, भरपूर योगदान दिलं आहे. आणि आयोजक संघ आणि कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाने देखील आम्हाला सांगितलं की दादांना नक्की आम्ही एक प्रत्येक प्रश्न सांगितला, दादा आम्हाला स्पर्धा इथे आयोजित करायची आहे. नक्कीच दादाने सांगितलं तुम्हाला की स्पर्धा करायची आहे, मी आहे ना तुमच्या पाठीमागे, गरज नाही घाबरायची. आणि सक्सेस पाहिले तर एक स्पर्धा मात्र पूर्ण करण्यामध्ये उमेश दादांचं मोठं योगदान, देवेश ग्रुपचं मोठं योगदान पाहायला मिळत आहे. बॉल पाहते आपण बॅटवर घेतलाय, थोडेसे अक्रॉस गेले होते. विकेटचं मात्र आपण बघितलं सिलसिला होता, मात्र तो मात्र अखेर संपला जातोय. आणि इथे मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जितू कोतेच्या बॅटमधनं इथे चौकार येताना पाहायला मिळतोय. वेलकम बाउंड्री असेल प्रदीप, कारण की भरपूर उशिरानंतर ही बाउंड्री मिळाली आहे ओमसागर टीमला. बघा तिकडे प्रणयची मुकादम्याचा मला वाटतं बॅनर आहे तिकडे, त्या बॅनरवरती चेंडू जाऊन हा तिकडे लागलाय, चौकार आलाय. या चौकाराने धावसंख्या आता 31 वरती जाऊन पोहोचलेली आहे, 31. एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती सध्या तरी लागताना दिसतोय जयेश. डेफिनेटली बघू शकतो अजून देखील 2 बॉल आहेत आणि या 2 बॉलमध्ये पण बघितलं तर आणखीन काही धावा, आणखीन चांगले फटके जितू याला पेश करावे लागतील. कसा फायदा होतोय, फायदा नक्कीच करावा लागेल. पाहू शकते आपण या वेळेला चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळते. 1 रन्स कंप्लीट केली जाते, 32 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. बघा इथे 32 झाल्यात, एखादा मोठा फटका आला तर मग जवळजवळ आपण पाहू शकतोय की मग 38 पर्यंत 32 झालेत. होऊ शकते प्रदीप काय वाटतं की नक्की इथे आपण पाहिलं ना तर हे संध्याकाळचं सत्र आणि इथे जवळजवळ आपण पाहू शकतो मग या बॉलवर येणाऱ्या धावा आणि किंवा इथून जितका पण मिळते ना तितका जास्तच घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. जर तुम्हाला फाईट करायची ओमसागर टीमला पण बघितलं इथे मॅचमध्ये लढाई करायची आहे तर 35 तरी नक्कीच फलकावर लगावा लागतील. नक्कीच जयेश, कारण ओमसागर ब्राह्मणगाव संघाला देखील कमी लेखून चालणार नाही आहे. या सीझनमध्ये त्यांचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला राहिलेला आहे आणि त्यांच्याकडे देखील बॉलिंग स्ट्रेंथ ही चांगली आहे. म्हणजे 32 ते 35 धावा एक चांगला स्कोर आपण म्हणू शकतो या मैदानावरती. 4 षटकांमध्ये मात्र शेवटच्या बॉलवरती केलं आक्रमण, वैभव आला पुढे, चेंडू गेला मागे,
बॉन्ड लाईनच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती निर्णायक फटका हा आलाय षटकार. आणि बघा या ओव्हरमध्ये 15 धावा आलेल्या आहेत. म्हणजे अरुणदादा वळवी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आपण मोजून तोलून मोलून 15 मात्र घेतल्यात आणि नक्की ज्याची गरज होती. कारण की ज्याप्रमाणे 15साठी आपण पाहू शकतो पारितोषिक होता, आता नक्कीच आपण पाहू शकतो फायदा झालाय. मोमेंटम मिळालाय. ओमसागर बामणगाव टीम आता या मोमेंटमला कॅचअप करेल, या मोमेंटमला पकडणार आहे, सोडणार नाही आहे. कारण की ही टीम लढणारी आहे, कारण की डराती बी आहे और हराती बी आहे ही टीम आहे. नक्कीच ही टीम पाहिली ना आपण तर आता केतकी बॉईज खंडीपाडा संघाला नक्कीच आपण बघितलं तर पराभवाचा धक्का देखील येऊ शकते. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपण पाहू शकतो कोणता संघ एक छोटा नाही आहे, कोणता संघ मोठा नाही आहे. प्रेक्षकांनी पसंती केली या स्पर्धेला आपण पाहू शकतो. तर मग प्रश्न असा आहे की ही मॅच जिंकेल कोण. ही फायनलची मॅच मात्र आपण पाहिलं जिंकून नक्कीच आपण पाहिलं तर ही स्पर्धा आपण पाहिलं तर गाजवेल कोण. बघा जयेश, या सीझन मध्ये भरपूर वेळा हे दोन संघ समोरासमोर आले होते. आपण पाहतो या ज्या प्रकारे आपण पाहतो 2025 आणि 26च्या सीझनला सुरुवात झाली होती. केतकी बॉईज खंडीपाड्याच्या मैदानावरती हे दोन संघ समोरासमोर आले होते. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतो या केतकी बॉईज खंडीपाडा संघाने डॉमिनेट केलं होतं ओमसागर ब्राह्मणगाव संघाला. त्यानंतर आपण पाहतो या अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा या संघाने स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये ओमसागर ब्राह्मणगाव संघाने डॉमिनेट केलं होतं केतकी बॉईज खंडीपाडा संघाला. आणि पुन्हा एकदा हे दोन संघ समोरासमोर आलेले आहेत आणि आता बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढत आपण पाहणार आहोत. एक चांगली मॅच, एक हाय व्होल्टेज मॅच ही आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. आपण पाहतो या 24 बॉल आणि 39 धावांचं लक्ष हे फायनल मॅच मध्ये ठेवलं गेलंय. कुठला संघ इथे पलटवार करेल पाहूया. 24 बॉल आणि 39 धावांचा लक्ष हे ठेवलं गेलंय या फायनल मॅच मध्ये. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. कधी त्याला समजू नका, हिरो बी त्याच्या समोर आहे पिका. अरे गजून ठेवलंय सराईला का, फेवरेट बनलंय आज हो सबका. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. साऱ्या महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. और अपना दादा किंग है, अलवेज किंग रहेगा. ए अपना दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. उमेश दादा किंग है, अलवेज किंग रहेगा. उमेश दादा किंग है, अलवेज किंग रहेगा. थँक्यू जे बघा सामन्याला सुरुवात झाली आणि आता बक्षिसांचा वर्षाव पुन्हा एकदा होणार आहे. आपण पाहतो या षटकारांची हॅट्रिक जरी ते एखादा बॅटर पूर्ण करतोय तर नागेश बांद्रे आणि कल्पेश मस्तान यांच्याकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. बघा षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1500 रुपये दिले जातील. त्यानंतर उमेश मुकादम आणि दिलीपची भोईर यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे हॅट्रिकसाठी. त्यानंतर प्रणयची मुकादम यांच्याकडनं देखील षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. वाटते ब्राह्मणगाव संघासाठी ते बक्षीस त्यांनी जाहीर केलं होतं. बघा 39 धावांचं लक्ष हे इथे ठेवलं गेलंय. 24 बॉल 39 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आता उतरलेली आहे. वैभव धूम आणि राज घाटाल. बघा विकेट हॅट्रिकसाठी इथे बक्षीस झाले. प्रकाश मुकादम यांच्याकडनं बक्षीस जाहीर झाले. विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालंय प्रकाश मुकादम यांच्याकडनं. तसेच उमेश मुकादम यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज जाहीर झालंय. सध्या तरी आपण बघितलं प्रदीप ज्याप्रमाणे पारितोषिकांची नक्कीच वर्षाव होत आहे, परंतु आपण बघू शकतो गरज आहे, कारण की पारितोषिकांची नंतर विकेटची गरज आहे जर ओमसागर टीमला ही मॅच जिंकायची आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी संतोष वलवी सज्ज झालाय. फ्रंट लाईट गोलंदाज आहे आणि ही देखील बेस्ट वर्सेस बेस्टची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण भरपूर वेळेला वैभव धूम आणि संतोष वलवी हे समोरासमोर आलेले आहेत आणि वैभव याला संतोष वलवीने डॉमिनेट देखील केलाय. इथे पाहूया या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहतो खंडीपाड्याच्या मैदानावरती स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये वैभव याने डॉमिनेट केलं होतं संतोष याला. इथे पहिला चेंडू ब्लॉकरमध्ये हात आलाय
ऑफ ड्राईव्हचा फटका ते खेळला गेला. उत्तम आहे तिकडे, उत्तम करणं झालाय मिस्टेक, खराब फिल्डिंग झालेली आहे बघा. लेझी क्रिकेट. आणि जयेश, अशा प्रकारे लेझी क्रिकेट जर पाहायला मिळालं ना तर वैभव धूम इथे आपली हुकूमत गाजवेल. बघा इथे या प्रकारचं क्षेत्ररक्षण असतं गोलंदाजाचे खांदे डाऊन करणार असतं प्रदीप, कारण की बघा एक एक रन्स एक एक एफर्ट्स आपण पाहू शकतो की आपल्या खेळाडूला कशी ऊर्जा द्यायची, आपले योगदान. बघा संघामध्ये 11 खेळाडू असतात, प्रत्येकाचं एक गुड एफर्टची गरज असते, कारण की एका गुड एफर्ट जर बघितलं ना जयेश, पवन टोकऱ्याच्या पण बघितलं ते शेवटच्या बॉलवरती काय जबरदस्त फिल्डिंग त्यांनी केली होती. सुंदर बॉल पाहतोय आपण या क्षणाला, सुंदर बॉलची हाताळणी केली जाते. वैभव धूमला आपण बघितलं तर मग बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आणि ते आपण पाहू शकतो. तर मग होऊ शकते आपण इथे डॉट पाहतोय. सन्माननीय सारंग कांतीलालजी देवळीकर यांच्याकडनं आपण पाहतोय 5,000ची देणगी या स्पर्धेसाठी आलेली आहे. त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण बघू शकतो की टी शर्ट्स देखील आलेले आहेत कांतीलालजी देवळीकर साहेबांच्या आणि त्यांच्या पिताश्रीकडून आपण बघितलं तर मग 5,000 रुपयाची देणगी देखील या स्पर्धेला मिळालेली आहे. म्हणजेच आपण पाहू शकतो की प्रत्येकाचं योगदान आपण पाहू शकतो या स्पर्धेला मिळालं आहे आणि त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. बघा पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट आलेले आहेत. इथे थोडासा प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न केला आहे संतोष वलवी आणि पाहतो की संतोष याच्या फिंगरमध्ये थोडीशी इंजुरी देखील झालेली आहे, मात्र तरी देखील चांगल्या लेंथवरती लाईनवरती बॉलिंग करताना दिसतोय आपल्याला. बघा प्रदीप इकडे काय केलं जाते तर संतोष वळवीच्या विरोधात रिस्क घेतला जात नाही आहे, हे मात्र दिसून आलं आहे. वैभव त्यांना माहीत आहे संतोष एक विकेट टेकर बॉलर आहे आणि ज्याप्रमाणे विकेट टेकिंग ही काबिलियत आहे, विकेट टेकिंग कला आहे, त्याला विकेट द्यायची नाही कदाचित असा विषय असेल, कदाचित बॅटरच्या मनामध्ये असं काहीतरी चालू असेल. इनसाइड आउटचा फटका, उत्तम पुढे येण्याचा प्रयत्न करत होते परंतु मागे थांबले. थांबण्यामध्ये नक्कीच समजदारी होती, कारण की जर पुढे आले असते तर मग वाट लागली असते, परंतु सध्या तरी मग वाट पाहिली आणि बॉलला मात्र स्टॉप केलं, रन्स मिळवली. एक टीमची टोटल पोचली गेली आपण बघितलं तर 4 बॉलच्या समाप्तीनंतर प्रदीप 3. नक्कीच उत्तम याने समजदारी दाखवलेली आहे, कारण छल भरपूर लांबवरती होता आणि त्यांनी एक बॉम्ब्स तिकडे चेंडू फील्ड केला, फेकी केली, तोपर्यंत एक धावी कंप्लीट झाली होती. 4 चेंडू टाकून झाले, धावसंख्या झालेली आहे 3. अजूनही मॅच जिंकण्याकरता आपण पाहतोय 36 धाब्यांची आवश्यकता, 20 बॉल बाकी आहेत आणि या 20 बॉलमध्ये 36 धाब्यांची आवश्यकता. चांगला फटका पाहतोय या वेळेला, बॅकफुटला जाऊन कटचा फटका, उत्तमचा इफर्ट्स आपण पाहिलं तर छान मिळत आहे. बॉलला पकडलंय, फेकला गेलंय, 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत. राज आणि आपण पाहिलं तर मग वैभव ही जोडी आपण बघितलं तर जेव्हापासून केतकी बॉईज खंडीपाडा संघासाठी जमली आहे ना, कारण की बघा थोडासा कालखंड पण बघितला तर मग राज या टीममध्ये उपस्थित नव्हते, परंतु जेव्हापासून या टीममध्ये उपस्थित झालेत ना तेव्हापासून या टीमची ताकद वाढली आहे, बॅटिंग युनिट स्ट्रॉंग झालं आहे आणि मग फ्री माइंडचं क्रिकेट खेळण्यासाठी एक लायसन्स दिलं जात आहे पाहू शकतो राजांच्याकडे आणि ते लायसन मात्र आपण वापरण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या तरी पीपीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मग 5 चेंडू 5 धावा शेवटचा बॉल असेल, पाहूया. इथे पुन्हा एकदा इनफिल्ड जॉन करण्याचा प्रयत्न, रोशन आलाय चेंडूच्या गाडी, बिग विकेट डाऊन. यावेळेस राज घाटाळ याला माघारी परतावं लागेल. बिग ब्लो, मोठा आदर दिला जातोय केतकी बॉईज खंडीपाडा टीमला. पहिले षटक हे संपले, पहिल्या षटकात 5 धावा आल्यात आणि एक महत्वाचा गडी देखील आलेला आहे. एक शत दादा नाही हो गम, नाव है उमेश मुकादम. या पायगाववाल्यात हायलय खूप खूप दम. धन्यवाद. जोडीला म्हणजे सध्या तरी मग एकनाथ दादांची बॉटल चेक करावी लागेल नक्की काय आहे त्याच्यात. पाणी घेऊन गेलेत सध्या तरी आपण बघू शकतो की थोडंसं पाणी आपण पाहू शकते, परंतु बघा प्रदीप आपण उल्लेख करूया तर मग थोडंसं आपण बघू शकतो की संयम ठेवला गेला होता, परंतु शेवटच्या बॉलवर संयमाचा बांध तो तुटताना पाहायला मिळाला, कारण की जो फटका आपण बघितला राज घाटाल या खेळाडूची ताकद आहे ना तोच फटका कमजोरी बनताना पाहायला मिळाला आहे, कारण की इनसाइड आउट कोणताही खेळाडू आपण बघितलं जितका आपण बघितलं ताकदीने खेळत नाही ना तितका राज खेळतोय आणि तो आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये दर्शवला आहे, परंतु या क्षणाला देखील तसाच दर्शवायचा होता, परंतु प्रॉपर बॅटवर आला नाही आणि विकेट मिळाली. हे विकेट गरज होते, विकेटचं टॉनिक मिळालं आहे आणि हे विकेट आपण पाहू शकतो ना ओमसागर बामणगाव टीमला या मॅचमध्ये आता पूर्णपणे मोठी मजबूती प्रदान करून देताना पाहायला मिळेल. 18 चेंडू 34 धावा मॅचची कहाणी आहे.
बघा मागील मॅचमध्ये आपण बघू शकतो जो खेळ राहिला होता तो एका बाजूने, परंतु या मॅचमध्ये जो खेळ आहे ना तो एका बाजूने आहे. परंतु आपण बघू शकतो केतकी बॉईज खंडीपाडा टीम आपण पाहू शकतोय उलटफेर करण्यासाठी ओळखली जाते आहे. परंतु दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर मग गोलंदाज देखील आपण बघितलं कच्चे नाही आहेत, तर वंडरफुल विकी आहेत, विकेश आहेत आणि आपण पाहिलं वंडरफुल खेळ करण्यासाठी ओळखले जातात. पाहूया दुसऱ्या ओव्हरचा आपण पाहिलं तर स्वतः आलेत आणि नुसते आलेत नाही तर का आलेत, त्यांना माहिती आहे की आपल्या संघाची गरज काय आहे, गरज पुरवावी लागेल. नाही तर तेच म्हटलं जाते ना अभि नाही तो कभी नाही आहे. फायनलचा मॅच आहे आणि या मॅचमध्ये कमी पडून चालायचं नाही आहे. फायनलची मॅच जिंकायची, ट्रॉफी जिंकायची आहे, तर आपल्या संघासाठी आपलं योगदान द्यावं लागेल. बघा 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये आता 34 धावा आणि संध्याकाळ सत्रामध्ये आपण थोडासा क्लायमेट देखील थोडासा चेंज होताना दिसतोय. म्हणजे कठीण होऊ शकतं जयेश, मात्र जोपर्यंत वैभव आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत आणि वैभव सध्या तरी स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. बघा प्रदीप या टीमकडे वैभव आहेत, दिनेश आहेत, पवन आहेत, आणखीन असे खेळाडू आहेत त्यांच्याकडून आपण बघितलं तर मग बॅटिंग चांगली होताना पाहायला मिळू शकते. 5 आलेत, पाहूया. बॉल हवेत आहे, धोका धोका धोका, ओ परंतु इथे गमावला जातोय मौका. नेमकं झालंय काय आजच्या दिवसामध्ये प्रदीप? वैभव दुम तर मैदानाच्या आतमध्ये काय घेऊन आलाय, लकच घेऊन आलाय. बघा आज नशिबाची साथ आहे. बघा तिथे जर आपण बघितलं ना तुतू मैमय पाहायला मिळाल्या, अर तुतू मैमय मे गाडी निकल चुकी आहे. बघा गाडी तिकडे सुटली. बघा विकेशला वाटलं की देवा येईल, देवायला वाटलं की विकेश येईल आणि तसं करता हा दोघांच्या मध्ये चेंडू पडला. मित्रांनो हा झेल सुटलाय की मॅच सुटलाय. नक्कीच आपण पाहू शकते हर एक झेल खूप महत्त्वपूर्ण असेल. वैभव दुम यांचा झेल होता हा मॅचला आपण बघू शकते तर मग पूर्णपणे पलटून ठेवू शकतोय आता हा खेळाडू. ऐसा मौका फिर नहीं मिलेगा और कहा मिलेगा. फटका खेचला, मागचा बॉल कॅच सुटली होती, मागे झाली होती जखम आणि या वेळेला जखमेवर मीठ नाही 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 मीठ नाहीये, जखमेवर हा चाट मसाला आहे, षटकार. बघा ज्या वेळेस झेल सुटतो ना जयेश त्या वेळेस गोलंदाजाचा ना जो आत्मविश्वास असतो ना तो थोडासा खालावत असतो, थोडासा तो मनामध्ये त्याची मनस्थिती थोडीशी बदलत असते आणि तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं. आपण पाहतोय की थोडासा डबल माइंडमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. विकेश हाफ ट्रॅकर चेंडू त्याने हाताळला आणि त्याच्यावरती केलेला हा फटका चपराक लगावली होती आणि आपण पाहतोय इथे षटकार आलेला आहे. धावफलकावर 13 धावा झाल्यात, 16 चेंडू आणि 26 धावा. वैभव दुम सध्या तरी मग बॉलला करतोय गुम, पाहू शकते आपण सिक्सर ठोकलाय. विकेशवर केलेला हा मोठा प्रतिस्पर्धी हल्ला पाहू शकतोय. पुढा एकदा पण सज्ज झालेत बॅटर. समोर सरळ बॅटने चांगला फटका, फिल्डर आलेत, फिल्डरच्या मात्र आपण पाहिला आवाजाच्या बाहेर एक टप्प्याने बॉल मात्र सुंदररित्या मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय नेत्रदेव फटका, स्टेट हिटचा फटका, 4 धावांचा झटका, चौकार. बघा कौतुक करावं लागेल, बॉलरचं पण कौतुक करावं लागेल, मात्र प्रशंसा करावी लागेल ती म्हणजे वैभव धूम याची. ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकला होता, चेंडूला खोदून काढलाय, एक मिनी हेलिकॉप्टर शॉट इथे पाहायला मिळाला आणि तिकडे शतरक्षाकडे कुठलीच संधी नव्हती. बघा पहिल्या बॉलवरती जो झेल सुटला ना जयेश त्याचं रूपांतर आता आपण पाहतोय किती धावा आल्यात तर तब्बल 12 धावा आल्यात पहिल्या 3 बॉलवरती. हॅट्रिकसाठी पारितोषिक आहेत आपण बघितलं तर मग ज्याप्रमाणे आमचे सन्माननीय भानुदाशी मुकादम साहेबांचे आगमन झालेलं आहे, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नागेशजी बांद्रे त्यानंतर कल्पेशजी मस्तान यांच्या माध्यमातून पाहू शकते की मग हॅट्रिकसाठी जे पारितोषिक आहेत आणि अगदी आपण बघू शकते तर मग त्यानंतर मग ही पारितोषिकाची षटकार आणि बघा 14 बॉल आणि आता 14 बॉलमध्ये 21 धावेंची आवश्यकता आहे. 14 चेंडू 21 धावा. पुढे सरसावना फटका ते केला गेला की आप शोधलाय, चेंडू गोळीच्या वेगाने निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस दिनेश बाबरच्या बॅटमधून निघालाय A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार. 4. सन्माननीय भानुदाशी मुकादम साहेबांचं आगमन झाले, त्यांच्याकडून आपल्याला 4 दिवस या स्पर्धेमध्ये पाणी स्पॉन्सर केलं गेलंय आणि त्यांचे ते आगमन झाले, त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हा चौकार आला, या चौकारावर धावसंख्या आता 22 या आकड्यावरती. 13 बॉल आणि आता 17 धावींची आवश्यकता आहे. प्रदीप 17 रन्स आलेत या ओव्हरमध्ये. बॉल पुढील पाहतोय आपण दिनेशच्या बॅटमधनं बॉलला मात्र पुन्हा एकदा उडवलंय, बॉलला केलंय डिश बॅच. स्टँड मध्ये आपण पाहतोय तर कॅच मात्र तिथे पकडला जातोय, पाहू शकते बाउंड्रीच्या बाहेर पकडला गेलाय आणि आपण पाहू शकते तर मग
सन्माननीय दीपकजी भुरे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल आणि ते पण जतीन पवार याने तो झेल तिकडे पकडलाय. 28 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आपण पाहतो इथे खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 11. 12 चेंडू आणि 11 धावा पाहू शकताय. ऑनलाईन कॅश पेमेंट होऊन जाईल तुमचं नक्कीच. आपण पाहिलं दीपक दादांनी पारितोषिक लावलंय आणि ते पकडले गेले कारण की ज्याप्रमाणे थोडंसं रिस्की होता परंतु कॅच सोडला नाहीये, पकडला गेला. जतीन पवार, महेशजी पवार यांचे मला वाटते की पुत्र आहेत, सुपुत्र आहेत आणि नक्कीच त्याने आपण पाहू शकतोय तर हा पकडलाय. ऑनलाईन झालं, पेमेंट झालं. ऑनलाईन पोहोचलंय. 12 मध्ये 11 हवे आहेत. आपण पाहू शकते 28 झालेत. भरपूर ओव्हर मागण्या गेला. किती धावा आल्यात त्या ओव्हरमध्ये? 23 धावा आल्यात. बघा प्रदीप, हे मोमेंटम असतं. पहिल्या बॉलवर जर तो कॅच पकडला असताना तर मग हे चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर ह्या दोन गोष्टीला बाजूला सोडलं पाहिजे. आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे खेळ मात्र आपण पाहू शकतो कितकी बॉईज खंडीपाडा संघाने मात्र आज नक्कीच डेफिनेटली कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळते. दोन्ही टीमची कौतुकास्पद कामगिरी आहे परंतु खंडीपाडा टीम आपण पाहतो अफळातून आज खेळ आहे. अफळातून सुपर आउटस्टँडिंग खेळ राहिला त्यांचा. वै तुमच्या बॅटमधून फटका झकास आणि पाहायला मिळेल इथे षटकार 6. बघा हा षटकार आलाय आणि आता हा सामना आपण पाहतोय अखेरीस संपुष्टात येताना दिसतोय. आता फक्त 5 धावींची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये फक्त 5 धावा. 5 धाव्यांची गरज असेल. पाहू शकते ज्याप्रमाणे वैभव धुमने मात्र आपण बघितलं दर्शवलंय गेलंय या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉल मात्र उडवलंय. मैं तो हूं आजाद परिंदा, न चलेगा मुझ पे किसका जोर, जब तक हूं मैदान के अंदर ये दिल भी तो मांगे मोर. मॅच जिंकली गेली आहे. आई कानाई देवी चषक 2026 ला मात्र आपल्या नावावर केलाय. पाहतोय आपण केतकी बॉईज खंडीपाडा टीमने आज या मैदानामध्ये इतिहास रचलाय. या मैदानाला मात्र आपल्या नावावर केलंय. या चषकावर मात्र केतकी बॉईज खंडीपाडा असं नाव हे त्याने कोरलंय. कॉंग्रॅच्युलेशन केतकी बॉईज खंडीपाडा टीम. सुपर मॅच, एकतर्फा सामना इथे आपण पाहतोय. वैभव धूम याने आपल्या बाजूने झुकवलेला आहे. बघा 10 बॉल मध्ये त्यांनी 28 धावा बनवल्यात. व्हॉट अ नॉक, सुपर्ब. आणि त्याने सांगितलंय की मी आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि हा सामना त्याने एकतर्फा आपल्या बाजूने ते जिंकून दिलाय. चला हँडशेक करायचा आहे. चला हँडशेक करा. अभिनंदन अभिनंदन सर्व विजय संघाचे अभिनंदन. चला हँडशेक करायचा तिकडे. चला बाउंड्री पंच खुर्च्या जमा करायच्या आहेत आणि आपल्या स्टेजच्या समोर घेऊन यायचं आहे. चला बाउंड्री पंच. चला मयूर बाबर आपण या लगेच. मयूर बाबर आपण या आणि वैभव धूम आपण देखील लगेच यायचं आहे.